बियाणं निघलं. 20 किलो बरेच शेतकऱ्याच्या वावरात 20 किलो म्हणजे 25 पैकी 10, बाकीचं गायब झालं. पण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. पण लोक म्हणतात थोडंसं पेरलं गेलं, अरे त्याले माहीत, त्याला हिंमत आहे म्हणून तो राहते. आणि आता जर एक पाणी नाही आलं मेला तो आता पिशासारखाच पाहिजे इकडे तिकडे शेतकरी. कोणाच्या सगळं बोलत नाही. तुम्हाला वाटत असेल आता तुम्ही शेतकऱ्याच्याच लेकरं आहात म्हणून तुम्हाला शेतकऱ्याचं माहीत झालं. तर ती काही बुडे पहिल्यापासून कार्यक्रम करत आले का नाही, ते सगळ्यात बुडे आले होती. ते वाघ आहेत ते, कोणाला काही झालं की संकट आलं की ते धावत येतात. हे म्हातारे माणसं हे काऊन होती येईल आहेत का पिशे झाले काय, लोकसभा ऐकलं का द्यायचं. पण आपल्या देशावर, आपल्या जिल्ह्यावर, आपल्या शेतकऱ्यावर काही काम झालं नाही पाहिजे म्हणून या जागर मंचानं हा कार्यक्रम ठेवला. आणि हे आपले नेते आणले होते किंवा तुम्ही तुमच्या इकडे मोर्चा कसा काढला, याच्या ट्रॅक्टर रॅली तर रट्टमरट्टी झालती. सरकारनं त्याला माणसं बसून आणि सरकारनं यायचा जो लाकडं आहेत का, हे ट्रॅक्टर रॅली काढून राहिले तर यायच्या संग लाकडं होते काय. वा सरकारला दाखवायसाठी की आम्ही घायल झालो काहीतरी पहा. आता खोटं नाही सांगत, शेतकऱ्याजवळ काहीच नाही. अर्धे पिशासारखे हिंडून राहिले, अर्धेचे पिकं निघले नाहीत. आता हे पाणी वरून येऊन नाही, हे पाणी आलं म्हणून जराशा मला तरी गोष्टी येऊन राहिल्या. तुम्हाला सांगतो, नाही तर मी म्हणत होतो अध्यक्ष जाऊ द्या उद्या, अरे म्हणत तर मला सुचून नाही राहिलं ना अध्यक्षाचं काय करता. पण हे सरकार ऐकायला तयार नाही. हे सरकार एक आहे, हे तुमच्या हिताची गोष्ट करील आणि पाचर दुसरीच ठोकील. हे सरकार का ये गुण आहे. आता तर सांगितलं मी टीव्ही पाहायला सोडून द्याला म्या, तुम्हाला कोण नाही सांगत. 6 महिने 7-8 महिने झाले, अरे साऱ्या पुसाळ्या सोडतात ना. त्या टीव्हीत आला की आमदार होतो का खासदार म्हणजे फटाक बोलत राहायचे. अरे बाबा काहून असा करून राहिला, आम्हाला काहीच नाही. वो तो हमने दे दिया है, पूरे भारत देश में हमने दे दिया है. काय दिलं भारतात, लुच्च्या घरकुल दे दिया हमने. 7 करोड लोगों को घरकुल दे दिया. गोठ्यात बांधलं, रेती जवणी घाला लागते. रेतीचा ट्रॅक्टर कुठे जायचं सो पकडला ₹1,00,000 आज ती रेती नाही आलं, गोठेत बांध म्हणजे पडलं पाहिजे ना ते. आधी आम्ही ना आधी तुम्ही इसकी सुनने की नाही. आपलं घोडं बिडाल्याचं आता आपलं खुळं खुरून खाता बदाम हप्ता पहिल काय. आमच्या शेतकऱ्याजवळ घोडे आहेत का बाबा, सारं कारभार सत्यानाश झाला. पण आपल्या लोकांचं हुकलं. शेतकऱ्यानं जात धर्म न पाळता, तुम्हाला मी एक सांगतो, जात धर्म न पाळता आपल्याला जर सुखानं जीवन जगायचं असेल तर जात धर्म नाही, आपल्या हिताचे माणसं द्यायचे, आपल्या हितचिंतक आपल्या कामासाठी. पण तिथं तेच लाटणं, तेच देणं, तेच चालू आहे कार्यक्रम. 35 वर्षात आला देगाव गोरेगाव रस्ता नाही झाला 35 वर्षात. आणि जिल्हा परिषदेला उभा राहायचो म्हटलं की पहिले येते आमच्या गावात, पण त्या रस्त्याचं घ्यावं लागेल बरोबर करून. इकून मस्ती तिकून मस्ती. मी आलं भाऊ हे नारळ गोळू फोडू, या नारळाच्या पैशात मार रस्ता होता हो. इतके गेले माझ्या गावातून गोरेगाव ते देगाव रस्ता, त्या नारळाच्या बोकडे मी साधू आहो बरं. त्याला माझ्या बोकड्या 20 आणि 25 किलोचा बोकडा खाल्ला, भाजी नव्हती जमली गळ्याबरोबर. पुन्हा गेलती तर तिखट केलती रे. अरे बाबा बोकड्या जीवानं गेला, आमच्या गावचं काम राहिलं. तू म्हणतो भाजी नव्हती जमली. आता आम्ही काही त्याच्यात नसतो, आम्ही रामकृष्ण हरी, त्याच्यानं आम्हाला काही कोणी विचारत नाही. मा गावात कोणताही बी इलेक्शनले उभा राहिला का एक जण तर आता राहिला म्हणे भाऊ मी जर निवडून आलो तर 5-6 महिन्यातच तुमचा हा रस्ता करून टाकेल. तुम्हाला खोटं नाही सांग. आता मी रात्री ओतून गेलो का नाही, बॅटरी पण काली घेऊन रात्री जातो त्या रस्त्यानं. 1.5 किलोमीटर जावं लागते मला. सारा खडकाचाच रस्ता आहे, गारा आणि खडक. कोणाला विचारून पाहिलं नाही ना. व्हिडिओ काढायला आहेत त्याच्या. आमच्या गावातले लोक त्याच्या डोबीतही पडायला आहेत काही. पण बाजूवाल्याने आता बंद करून टाकला रस्ता, त्या डोबीतून जा वर्गणी करून तेच चालू केला रस्ता. आता ते भरी टाकली आणि जाणं चालू आहे.
काय करतो भाऊ, मोठा सत्यानाश झाला. पण आता मुक्कड्यानं बसेला लोक, तुरमुंग्याचे लाडू खाऊन बसेलाय. काय करावं, हात निघून नाही राहिला. सतरंजी पुरी अटकेलाय ना आपली. तुम्हाला वाटते महाराजनं उडी मारली की चादर ओढू, महाराज उडी नाही मारत. हा आपल्याला लुटून द्यावा लागेल आणि त्या बाजूला सतरंजी होईल आपली. हे ध्यानात ठेवा, तसं जमत नाही. तुम्हाला महाराजच्या ना उडी मारली की ओढू चादर, हा उडीच नाही मारत. संड खायला यानं, ज्याच्यात खायचं असेल तो त्याचा व्यवहार, ज्याच्यात खायला सापडत नसेल ते यायला पाहिजेत नाही, तो कायदाच नाही. म्हणजे किती तुम्हाला सांगतो, खोट नाही सांगतो. भाऊसाहेबाचे 15 वर्ष आणि संजू भाऊचे 20 वर्ष. 15 आणि 20 किती झाले? 35. देगाव गोरेगाव रस्ता नाही झाला. आणि तितकेच आमदार झाले आमच्या गावात, तितके सेनेचे आमदार आणि तितकेच बीजेपीचे आमदार. त्या 35 जवळ त्याच्यात फक्त भजे साहेबांना उडी मारली होती एकदा 35 मध्ये. आणि एक आपले ते भांडे साहेब, दोघांना उड्या मारल्या होत्या. त्या 35 झाल्या तर गेले 25. अजूनही रस्ता नाही. त्या कुठे भजे साहेबाला वाटत अशी मी बसेला म्हणून नाव नाही घेतलं. नाही, त्या 35 हे जोडलं म्या की भाऊ 35 असा झाला हिजोब. पण नाही जमला आमच्या गावचा हिजोब. अजून मी घाट्यातच जातो. खळकातून जावं लागते मला, खोटं नाही सांगत. पण येणारा येऊ द्या, तुम्हाला कोणा त्याची गाडी नेल ते पाहून तर म्हणाल्या तर शेतात धडधडत आपल्या उरवून नेते का काय काय असा लटलट गाडी. ते 2-4 जण पुढे देवे, तुम्हाला माहित नाही. एअरपोर्टे नेते आहेत का नाही, यायच्या पुढे 2-4 होबासराव असतात. अरे भाऊ आले तर काय झालं, रस्ता नाही करून राहिले. भाऊच काय करतो, रस्ता 2 किलोमीटर रस्ता केला तर होते मला, पण नाही हो, ऐकतच नाही. ते त्यानं काय खाल्लं काय जून ते म्हणतात या गावचा रस्ताच नाही होऊ द्या, आता राहू द्या. आम्ही बैल आणतो चांगले चांगले. साधी गोष्ट सांगायची सांगे तुम्हाला. या हा सांगूचा बाजार आहे की नाही, या बाजारात बैल घेतला मी बेपाजवळचा इकत. माझ्याजवळ काही गाडी नव्हती. मग दुसऱ्या दिवशी आलो मी, बजरंग दल आलो बा मी. त्या व्यापाऱ्याजवळ गेलो, वाकडीचा व्यापारी होता, वाकडीचा. त्याच्याजवळ जवळ म्हटलं बैल जगला 55,000 आले. बैल घेतला होता घरच्या बैलाला जवळ. ऑटोवानात मी निघलो, बोरगावातून आलो बा. बोरगावच्या शेजी ट्रॅक्टरवाला भेटला. तर कुकडे चाललो, म्हटलं गोरेगाव चाललो बा. गोरेगाव म्हटलं हो. बजरंग दलवाले जाऊ देत नाही. म्हटलं पाहू, आम्ही गाव इकत आणला, जाऊ देत नाहीत म्हणे. बजरंग दलवाले ओळवतात नाही, आता होऊ दे गळ्यावर बजरंग दल. शेतकरी जागरमंच, कोण हट्टे कोण काय करते तर पाहतो. आम्ही जशी बसलो तशीच उपोषण असते आमचं. थरथर करायला लावतो. म्हटलं तरी येऊ दे. तर त्या बोरगावात नाही ओळवलं होते. जगदीश भाऊच्या गावाजवळ शिवापूरच्या पुढे निघलो, तुमच्या गावाच्या पुढे निघलो. जरासा पुलाच्यावर आला ना एक भविष्यपी घालून. तो मा ड्रायव्हर म्हणे का रे, म्हणे आबा हा भव्य शेतीवाला ओळख. म्हटलं येऊ दे. काय करतो तो आपल्याला, आपण बैल विकत आणला. काही कागद आहे का? म्हटलं कोणाचा? अरे मायालाच कागद नाही. म्हटलं तर त्या बैलाचा कुठला कागद? अरे कुठून आणला बैल? म्हटलं बैल आणला धोत्रे साहेबाच्या घरून. एकदम गाडीला किकच काढली, त्यानं बजरंग दलच पळालं. काय म्हणजे किती लुचेच झाली. जे आम्ही चोर दिसतो काय? आम्ही शेतकऱ्याची अवल्याद आहोत. त्या बैलाची नात पाय, त्याचा गेठा पाय, त्याचा दोर पाय, त्याचा रंगरूप पाय. देखना बैल आहे हा, खाटक्याचा बैल आहे का? खटाळ ढोरं कटून राहिले त्याच्या इकडं नाही पाय चोट्यानं. ती आला का तू महामधात? त्यातल्या ते धुपट उडलं होतं महागात भलतीच. अरे भूतासारखा दिशे माणूस. हे सरकार तुमच्या माया हाती लागत नाही. याले तुम्हाला आपल्याला सगळ्याले युनियन करावं लागेल. जात धर्म पंथ पक्ष सोडून द्यावा लागेल. आता जे इलेक्शन झालं का नाही, तर ते एक जण असा हुल्लार होता, तो विचारे, तो मला विचारे जागर मंच काय करते. मी म्हटलं मला काय माहीत बा काय करते. नाही, जागर मंचाचाच भय लागते आम्हाला. जागर मंच म्हणजे साधा सुद्धा नाही, याच्यात साऱ्या पक्षाचे लोक आहेत, सर्व पक्षीय लोक आहेत याच्यात. त्याला फक्त सत्य पाहिजे.
और सत्याले ते भेद नाही, मौत को भी नहीं डर जाते ना. ये जागर मंच आहे ना, मौत को भी नाही डरतात. शेर के बच्चे आहे. आता तुम्हाला कसं माहीत होता बरोबरच मोबाईलात पाहिलं का काय पाहिलं, अरे कार्यक्रम आहे रे गळ्या टेकर साहेबाचा आसूळ कार्यक्रम आहे. आपले कार्यक्रमच असे असतात, आसूळ रट्टा, काही काही मतात आला की आपले कार्यक्रम असे असतात. म्हणून हा कार्यक्रम आपला चांगला कार्यक्रम आहे. आता या लोकांना 13 महिने 14 महिने आपल्यासाठी सेवा केली, त्याचं फळही आपल्याला भेटलं. आपल्याला हिंमत यायला पाहिजे. आपल्या गावात जर काही अकोल्यामध्ये कार्यक्रम केला, बातम्यात मोडू काय नाही, मोठं आपल्या गावातही असा अकोल्यात कार्यक्रम झाला ना, आपण एका जुटीनं धायला पाहिजे. जात धर्म पंथ पक्ष काही नाही, एका संघटनेत धायला पाहिजे. जागर मंचाला मदत करायला पाहिजे. असे लोक आले तर आपण त्याचे मागे राहायला पाहिजे. इतके बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.